सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम। आजची लीळा आहे गोकुळ अष्टमी पूजा स्वीकारू। एक दिवस स्वामी सकाळीच निद्रास्थानावरून गोळेबायांच्या गुंफेकडे आले, तेव्हा त्यांनी आदल्या दिवशी माती आणून ठेवली होती। स्वामी म्हणतात, बाई आज तुमची लवडसवड मोठीसी म्हणजे घाईगडबड लगबग मोठी तयारी झाली दिसते। तेव्हा त्या म्हणतात, मौन्य देवा हो तुम्ही नेणा म्हणजे तुम्हाला माहित नाही की अष्टमीच्या दिवशी काय करतात। आज गोकुळ अष्टमी, आज श्रीकृष्ण महाराजांचा जन्मलेला जन्मदिवस। तेव्हा स्वामी म्हणतात, हो आज गोकुळाष्टमी हे समजले, पण ही माती कशा करिता? तेव्हा त्या म्हणतात, आम्ही या मातीचा श्रीकृष्ण करणार, नंद यशोदा वसुदेव देवकी गोकुळ म्हणजे गाई गोपाळ करणार, व्रत धरणार, फुलवरा करणार। तेव्हा स्वामी म्हणतात, बाई श्रीकृष्ण काय मातीचा होता? नंद यशोदा वसुदेव देवकी काय मातीचे होते? गोकुळातले गाई गोपाळ मातीचे होते? नाही, ते तर खरोखर माणसे होती। तेव्हा आम्ही श्रीकृष्ण हो आणि तुम्ही वा देवकी, आणि ह्या म्हणजे नागाईचा चोटी। गोळेबाई व्रतस्थ राहून आमची पूजा करील, द्या ही माती टाकून। असे म्हणताच माती टाकून दिली व स्वामींना आरोग्य दिली। मग स्वामी विहरणाला गेले। मग गोळेबायांनी सोजी म्हणजे चांगला मैदा, गव्हाचे शुभ्र पीठ, पळीवटे म्हणजे वळून तयार केलेले पदार्थ केले व कडकडे म्हणजे कढवून तयार केलेले पदार्थ, पुरी आधार्या म्हणजे गोड पुऱ्या केल्या, सोवाळी म्हणजे एक पदार्थ, सेंगळी म्हणजे गोड शेव, गोगडे म्हणजे गोड भजे, अशा पद्धतीने फुलवरा केला म्हणजे पाळण्यावरती करंजी, लाडू, कडवणे वगैरे खाद्य पदार्थ बांधण्यासाठी तयार केलेला फुलवरा। त्या दिवशी स्वामी लवकरच विहरणावरून आले व स्वामींनी आपल्या शिखराने फुलोरा बांधला। गोळेबाया दोऱ्या ओहू ओहू देत होत्या व स्वामी बांधत होते। अशा पद्धतीने अवधी फळोवळी बांधली म्हणजे फळांचे विविध प्रकार बांधले। वास्तविक फळांचा चांदोबा केला होता। मग जेवढ्या वेळा म्हणजे रात्रीचे 12च्या दरम्यान श्रीकृष्ण महाराज जन्मले, त्यावेळेस स्वामींनी आपली श्रीमूर्त संकोचली म्हणजे बालक रूप घेतले आणि मग सिद्धीचे कार्य व स्वामी कमाईचा म्हणजे बाणेबाई तिच्या उसंगीये म्हणजे मांडीवर रिगाले। श्रीमूर्तीवर बालकत्वाची प्रभा म्हणजे प्रभा, तेज, छटाभाव दिसू लागले। मग नागाईचा म्हणजे छाटी। गोळेबाई व्रतस्थ होऊन म्हणजे व्रत धारण करून स्वामींची चांगली पूजा केली। मग कामाईसाने ऐसा वरता पालो उपरतो बांधला म्हणजे शेतकरी बाया बांधतात त्याप्रमाणे डोक्याला फडके बांधून मागच्या बाजूला गाठ मारणे। मग खीर केली व वाण म्हणजे वस्तू दिल्या। मग स्वामींना मर्दना मागणे, पूजा आरोगण गोळेबायांच्या गुंफेत झाली। स्वामींना वेढा दिला। त्यांनी गोकुळाष्टमीचा उपवास धरलेला पाहून स्वामी म्हणतात, बाई तुम्ही जेव्हा तेव्हा त्या म्हणतात, आज गोकुळ अष्टमी आम्ही उपवास धरतो। स्वामी म्हणतात, बाई देवकी मातेला जेव्हा श्रीकृष्ण महाराज जन्मले तेव्हा त्यांनी काय उपवास केला होता का? पेज म्हणजे पातळ पदार्थ तरी पेल्या होत्याच की, तेव्हा तुम्ही का उपवास धरता? मग त्यांनी स्वामींच्या समोर जेवण केले। दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी विहरणाला जात असताना कामाईसा म्हणतात, बा मौन्य देव हो आज लवकर या, कारण नागाईचा व्रतस्थ आहे। त्या दिवशी स्वामी लवकर आले। मग स्वामींना मर्दना मागणे, पूजा अवसर झाला, आरोगणा दिली व नागैसानेही स्वामींच्या पांतीला आपले पारणे केले। अशा प्रकारे स्वामींनी गोळेबायांच्या गोकुळ अष्टमीच्या पूजेचा स्वीकार केला। दंडवत प्रणाम। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। या लीळेचा आदर्श आहे 2024 ची अष्टमी अशाच प्रकारे साजरी करण्याचा प्रयत्न करूया। ही लीळा वाचत असताना आपल्याला फक्त स्वामींनी अष्टमीच्या पूजेचा स्वीकार केला असे वाटते, पण या लीळेमध्ये खूप मोठा आदर्श आहे। माणसामध्ये असलेले अज्ञान मातीचा श्रीकृष्ण अथवा अवघेच मातीचे करणे ही अंधश्रद्धा, तर त्या दिवशी उपवासव्रत धारण करणे ही चालत आलेली परंपरा स्वीकार करून तिला प्राधान्य देणे, या सर्व गोष्टींचे स्वामींनी उच्चाटन केले। प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर असताना मातीचा करण्याची काय गरज? गोळेबायांनी सुद्धा स्वामींचे म्हणणे ऐकले। माती टाकून द्या म्हटले की दिली टाकून। त्यामुळेच स्वामींनी त्यांच्या पूजेचा स्वीकार केला व भाग्यवान कामाईसाचे स्वामींनी मातृत्व स्वीकार केले। परमेश्वराचे माता होण्याचे भाग्य त्यांना लाभले। आपणही अशाच प्रकारची अष्टमी केली पाहिजे। मातीचा श्रीकृष्ण न करता, उपवास न धरता अष्टमीच्या दिवशी ही लीळा आठवली पाहिजे व अज्ञान अंधश्रद्धा काढून टाकली
पाहिजे व प्रत्यक्ष परमेश्वर आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गोणेबायांसारखे आपल्याही अष्टमीच्या पूजेचा स्वीकार करतील आणि तसे भाग्य आपल्याला लाभावे व त्यासाठी प्रयत्न करावा हाच आदर्श. दंडवत प्रणाम. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आजच्या लीळेचे प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे, गोणेबायांना मातीचे काय काय बनवायचे होते? 2. दुसरा प्रश्न आहे, गोणेबायांनी केलेल्या पदार्थांची नावे सांगा. 3. तिसरा प्रश्न आहे, स्वामींची श्रीमूर्त संकोचित होऊन कोणाच्या उसंगी निघाली? 4. चौथा प्रश्न आहे, रात्रीच्या 12 वाजता स्वामींची पूजा कोणी केली? 5. पाचवा प्रश्न आहे, गोकुळ अष्टमी पूजा स्वीकारू या लीळेमधून स्वामींनी सर्वसामान्य जणांना कोणती शिकवण दिली? सर्वांना दंडवत प्रणाम. आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपलं जय श्री सर्वज्ञ YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा. दंडवत प्रणाम.